नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आज आम्ही चाललो आहे गावी, माझ्या आजोळच्या गावी. आमची ट्रेन सकाळची होती, सकाळची 5:45ची जनशताब्दी. त्याने आम्ही जाणार आहोत. माझ्या भाच्याने 2 महिने अगोदरच तिकीट बुक केल्या होत्या. 5 वर्ष झाले मी माहेरच्या गावी जाते. माझ्या बहिणीचं पण घर तिकडेच आहे. सकाळी मस्तपैकी गारवा वाटत होता आणि छानपैकी असे धुके पडले होते बाहेरचं वातावरण कसं आल्हाददायक वाटत होतं, म्हणून राहवलंच नाही. म्हणून मस्तपैकी असे दृश्य टिपले. माझ्या मते तरी बहुतेक लोक पालखीला गावी चाललेले. माझ्या सासरचं गाव देवरुख आहे, पण आमचं गावी घर नाही आहे. म्हणून आम्ही आधीमध्ये जातो आणि मंदिरात जाऊन पाया पडतो. हे आम्ही आता चिपळूणला उतरलो. चिपळूणवरून गाडी केले, मग आम्ही ते आमंदात पोचणार. अर्धा पाऊण तास आम्ही गाडीचीच वाट पाहत होतो. वाट बघून मग एकदाची गाडी आली. मग गाडीत सामान भरून आम्ही चाललो आमच्या प्रवासाला. काय घेताय? आमची गाडी इथे उभी आहे आणि आता तांदूळ घ्यायचे आहेत. काय वस्तू कमी आहेत त्या घ्यायच्या आहेत. ह्या दुकानातून आम्ही दरवर्षी येतो तेव्हा घेतो. हे बघा, यांचं डिस्कस चाललंय कोणता थंडा घ्यायचं. कांदे घेत आहेत. हे यांच्या घरातले कांदे. माझा नवरा कांदे निवडतोय आणि माझे भाऊजी आमचे बटाटे निवडत आहे. ही माझ्या भावाची मुलगी. आता सामान घेऊन झालं, आता चाललो आम्ही घरी. थोड्या अंतरावर जातो, नाही तोच वाडीतली माणसं पालखीला घेऊन चाललेत आपल्या वाडीमध्ये. आपली पालखी आहे. कुठे जाते? ही आली आमची रोहिदास वाडी. आलं आमचं घर. हा कोण दिलीप आहे वाटतं. आमचं गाव. वरती गावात गाडी जाते. वरच्या मंडळी, वरच्या वाड्यात. हो ना, वरच्या वाड्यात गेले होते. काय पण बोलू नको. बोला भाऊजी. बोला भाऊजी. हा आमचं गाव आहे. नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. कसे आहात तुम्ही? बरेच ना? कसे आहात तुम्ही? आलं आमचं गाव. त्यांना माहिती आहे येणार म्हणून. काय घर दिसणार आहे? काय दिसणार आहे? कोणत्या गावची माणसं आहेत? नमस्ते. बया, हे आमचं माझ्या बहिणीचं घर. हे आमचे भाऊजी. हो, नमस्कार मंडळी. नमस्कार मंडळी. नमस्कार. मंडळ आपल्या आम्हाला आहोत. हे बघा, हे घर सगळं आम्हाला आता स्वच्छ करावं लागणार. आमची साफसफाई होऊन जेवण बनवून जेवण पण झालेलं आहे.
घर पूर्णपणे साफ केलंय. हे बघा, हे बघा, हे बघा, हे इकडे आमची रात्रीची सभा बसले गप्पा गोष्टीची. हे बघा, आमच्या गावात काहीच नाही, सगळं गाव. एक घर तिकडे त्या कोपऱ्यात एक, हे माझा आजोळ आहे. हे ते भाऊ आहे, त्यांचं पेरूचं झाड आहे, संतोष भाऊंचं. आम्ही इथलेच पेरू खातो, छान लागतात, एक नंबर. ह्या संतोष भाऊंच्या आई आहे. हे संतोष भाऊंचं घर, हे माझ्या बहिणीचं घर, हे तिच्या जावेचं आणि ह्या दुसऱ्या जावेचं, आणि हे माझं आजोळ, माझ्या बाबाचं घर. आणि ह्या संतोष भाऊच्या मिसेस. याचं समोर देखावा. हे वरती रानात जायचं रस्ता आहे. संध्याकाळच्या पालखीची तयारी चालू आहे. माझे मिस्टर फुलं होत आहे आणि यांनी हार बनवून तयार केलेला आहे. भाऊजीने आमचा हार बनवून तयार केलाय आणि त्यांनी ओवून दिला. बा हा बघा, त्यांनी ओवलाय तो हार. हे भाऊजी आमच्या डायरेक्शनला बसले. हा पालखीचा हार. ही सगळी फुलं आम्ही दादरवरून आणलेली आहेत. हे बघा, यांनी दादरवरून आणले. निलेश भाऊनी. हे बघा, हे आम्ही पालखी आपल्या दरवाजाला लावणार. हा, आणि पालखीला कोणता लावणार तुम्ही? हा दरवाजाला. आणि पालखीला कोणता लावणार? पालखीला इथे एक बनवला आहे, अजून बनवायचे आहे. आणि हे आमच्या बोटीला. हे पालखीला सगळे हार बनवायचे आणि दरवाजाला ते बनवलेले आहेत. हे मी दरवाजात रांगोळी काढते. अरे माणसाला बरं वाटतो. ही बघा, ही सगळी रांगोळी मी काढली आहे. ही पालखी ठेवण्यासाठी इथे रांगोळी वगैरे काढली आहे, अंतरलेलं आहे. आणि हो का आमचा शुभला. पालखी येईपर्यंत आमचा फोटोशूट चालू आहे. ही माझी मोठी वहिनी आणि माझी सूनबाई. आता माझ्या बहिणीकडे पालखी येते. नाही तिकडे पाहिजे तिथून आतमध्ये जा बेटा. वरतीचा आहे का नवसाचा आहे काय माहित नाही.
माझ्या बहिणीची पालखी झाल्यानंतर आम्ही गेलो आजोळच्या घरी. इथे आमची चुलत्याची सून राहते, म्हणजेच माझी मोठी वहिनी. ही माझी सगळ्यात मोठी वहिनी. काढलं ना, किती काढायचे फोटो व्हिडिओ. हे आमचं माहेरचं घर. आमचा फोटो तर दिसतच नाही. बाहेर दे बाहेर दे बाहेर दे बाहेर दे. समाधान झालं ना.